गुढीपाडवा म्हणजेच नववर्ष आणि आपण सर्वत्र बघतो आहे की गुढीपाडवा आणि नववर्ष याचा जल्लोष आणि उत्साह आपल्याला बघायला मिळतो आणि प्रत्येक जण गुढीपाडवा आणि हा नववर्ष आपापल्या पद्धतीने उत्साही साजराही करतात। परंतु या गुढीपाडव्याचं महत्त्व काय आहे आणि का गुढीपाडवा मनवला जातो तर चला बघूया या व्हिडिओ मार्फत। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजराही केला जातो। महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। गुढीपाडवा या सणाचा मुख्यतः आनंद, समृद्धी आणि विजयाचे प्रतीकही त्याला मानले जाते। या दिवशी घराघरात गुढी उभारली जाते। तिचं महत्त्व हे आहे की विजय आणि चांगल्या सुरुवातीची तिला प्रतीक मानले जाते। गुढी उभारताना तिच्यावर रेशमी वस्त्र, साखरेची माळ, कडुलिंबाची पाने आणि फुलांची सजावटही देखील केली जाते। हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असल्याने या दिवसाला युगादी असेही म्हणतात। पण या गुढीपाडव्याचा इतिहास काय म्हणतो? गुढीपाडव्याचा संबंध प्रभू श्रीरामाच्या वनवास समाप्तीनंतर अयोध्येत आगमनाशी तसेच सम्राट शालिवाहन यांनी शत्रूंवर मिळवलेल्या विजयाशी जोडला जातो आणि यामुळेच हा दिवस शुभही मानला जातो आणि नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत मंगलमय या दिवसाला मानलं जातं। महाराष्ट्रासोबतच गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्येही हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। गुढीपाडव्याच्या दिवशी लोक नवीन कपडे परिधान करतात, घरासमोर रांगोळी काढतात आणि कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा ही आधुनिक काळापासून आतापर्यंत पाळतात। या दिवसाचे विशेष भोजन म्हणजे श्रीखंड आणि पुरणपोळी, जे सणाच्या गोडव्यात अधोरेखित करते। आधुनिक काळातही गुढीपाडवा नव्या संकल्पासाठी, सकारात्मक बदलांसाठी आणि नवीन सुरुवातीसाठी प्रेरणादायी ठरतो। या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध ठिकाणी शोभायात्राही काढल्या जातात, ज्या आपल्याला सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवतात। संपूर्ण राज्यात हा सण मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने साजरा करतात। गुढी उभी आनंदाची, शुभ्र सोनेरी आशेची, नवी पहाट स्वप्नांची, नवी दिशा नव्या वाटांची, हर्ष उल्हास नांदो घराघरात, सुख शांती लाभो तुमच्या आयुष्यात। पोलीस टाइम न्यूज तर्फे तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।